आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक दिसत आहे. बिलकुल आक्रमकच राहणार विरोधी पक्ष. आज बैठक बोलावलेली आहे. कोणत्या विषयावर सभागृहात विरोधकांना आक्रमक होतात? काय करायचं बाहेर सांगत नसतात, ते सभागृहातच सांगू. पण ईव्हीएम आणि महाराष्ट्र बंदवर विरोधक आक्रमक राहील असं बोलत. बिलकुल राहणार, ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला जाईल. बिलकुल करणार. आपण बघू शकतो की अंबादास दानवे आहे ते विधान भवनासाठी निघालेले आहे आणि पहिल्याच दिवशी ईव्हीएमचा मुद्दा हा आम्ही सभागृहात उपस्थित करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच महाराष्ट्र बंदला देखील आज काही संघटनांनी हाक दिलेली आहे, त्यावर देखील विरोधक आक्रमक राहील. कारण की बीडमध्ये आपण बघितलं की बीडमध्ये एका आरोपीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, त्याला घेऊन देखील एक रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे आज विधान भवनामध्ये विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहात गाजणार आहे. आणि विरोधक जे पायऱ्यावर देखील त्यांनी आंदोलनाचं एक नियोजन केलेलं आहे. विशेष करून ईव्हीएमला घेऊन देखील विरोधक अत्यंत आक्रमक राहणार आहे. त्यामुळे निश्चितच आजचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीही त्यांची धार कुठेही कमी होऊ दिली जाणार नाही असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीतच जर का आपण नियोजन बघितलं तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असेल किंवा इतरही विरोधी पक्षातले जे आमदार आहे ते आक्रमक आहे. त्यांनी देखील विधान सभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कशा प्रकारे पहिल्या दिवशी सरकारला घेरायचं यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, अजून मात्र खाते वाटप झालेलं नाही. त्यामुळे अनेक विभाग आहे, त्या विभागाच्या संबंधित जे काही विषय येईल त्याला कोण मंत्री उत्तर देणार हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र सभागृहाचा आजचा पहिला दिवस निश्चितच सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आतमध्ये गाजवण्याचं नियोजन विरोधकाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.